धन्यवाद सभापती महोदया. महत्त्वाचा प्रश्न म्हणून वारंवार या ठिकाणी बोललं जात आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतलेला असणे, या निर्णयामध्ये केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशीकरण राशी 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगाने नियमाच्या तरतूद लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला असणे, सदर निर्णयामुळे शासन निमशासकीय व अनुदानित संस्थांवर काम करत असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची भावना निर्माण झालेली असणे, सदन शासन निर्णय राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित अंशतः अनुदानित शाळा किंवा तुकड्यांवर नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% शासन अनुदान मिळालेल्या शिक्षक शिक्षकेतरांना कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात संपण्यापूर्वी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान तत्वावर व अंशतः अनुदानावर नियुक्त असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिष्टमंडळ व अधिकारी यांची बैठक लावण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. त्या संदर्भात बैठक लावून शिक्षकांना दिलासा द्यावा असा या ठिकाणी औचित्याचा मुद्दा मी विनंती करत आहे.